कोण केलं चहा? तुझा बाप. हा कोण पाजला? आपापापापापापा घराच्या आतपर्यंत वास आला चहा आईला. आज कोणाला सुट्टे नाही. डॉन तुम्ही इथं काय करायला आज जावा. हे 12 बोड्यात पादला असेल आईला. कुरकुरे गिरकुरे खाऊन जा. हातावरचा मसाला तर सोड रे. लपुट लावण्याचे आहे. ए बाबा त्या सायकलवर पहिला खाली उतरी जा आईला. तरी झाडभर हवा गेलं तर पंक्चरचे पैसे घेत आहे. ए थांब रे. रागलाला काय जायला खुर्ची देतो बस. गेला वा बाऊ कव्वा. आमच्या औचिरीला औचिरीच्या घरची पोरं बोलवायला पाठवल्यावर मग औचिरी साहेब घरी जाणार. वा वा हे कधीच आहे फोटो. शंकर नवीन येत होतं तेव्हा स्नॅप मध्ये फोटो काढला होता. आता पण ठेवले बघा. चांगला काय असता एवढ्या जा आता घरी गिरी जायला. कसलं ऊन गेलं आणि काम दंडे गिंडे जरा कर. मरू वाटलंय. काय म्हणला? मरू वाटालाय? अरे लावड्या प्रत्येक वेळी जे आपल्याला वाटतं ते करायचं नसते बाळा. सुख दुःख झण पण पटाप भाऊ वेगळीकडे चालला. सॉरी जिथं टेन्शन असते तिथं सोल्युशन पण असते. मॉइश्चरायझेशन पण असते. फेसवॉश असते. सनस्क्रीन असते. साबण संतूर आईला मी मोटिवेशन एक देऊ ना कोणाला. माणूस अजून जरा डिप्रेशन मध्ये जायचे काम आहेत. खबरदार शंकर जर मनात असले अजून परत विचार आणला तर म्हणलं जा आईला. अरे आई अरे सांबा सॉरी बाबा. कोण केलं चहा? तुझा बाप. हा बघितले का मम्मी? बघितले का? सॉरी ऐकले का? नीट विचारल्यावर कसं बोलले बघितले? हा तू पण हसाली. हसा आपापापापापापा एवढे मोठे लिंबू. एवढे पेरू आहेत. सॉरी मम्मी बिस्किट कुठल्या डब्यात ठेवले? संपला. चला बिना चक्रात दारू पिला आईला. बिना बिस्किटचा चहाला काय होतंय? जे चहा पिलो आणि झोपून टाकलो तुम्हाला सांगतो. आपापापापापापा आता तुटलं. अरे बच्चन लावड्याच्या तुझ्या आईची गाण. तुझ्या पत्र नाही कॉल नाही काय नाही. बाहेरून बसला ते पण मुंडी तिकडे करून. अजून जरा अंधार असला असता आईला चड्डीतच मुतलं असतं की हे जर चावी चाल जाऊन आईला चायनीज गिनूच खाऊ घालतो तुला. बच्चन समोर टॉर्च मारून आलेला माणूस ओळखीत दिसाले ना. डॉन बच्चन गाडी फास्ट घे. डॉन मागे आला पळत फास्ट घे. वाचलो. पद्धतशीर चायनीज दुकानमध्ये पोहोचलो. भैया ह्याला एक बिस्लेरी बाटली द्या आणि जायला मला एक ट्रिपल राईस द्या. हो चेष्टा केलो. ह्याला पण द्या ट्रिपल राईस. आई घालते बाबा लय गरम होतं. पद्धतशीर थंड झाल्यावर खाल्लो आणि जायला वाटता वाढलो. पद्धतशीर आणि आकाच्या टपरीला गेलो. पद्धतशीर रजनीगंध घेतलो आणि घराकडे निघालो. घरी आल्यावर बघतो काय आहे मम्मी आणि पप्पा बाहेरच बसले होते. त्याच्यामुळे आता जायला मला गच्चीवर जाऊन पिचकाऱ्या मारावं लागतंय. आणि असं 5 मिनिटं झालं जायला गच्चीवरून तर कुठला आई घाला खाली आला काम आहे. आईची गाणीच्या बघतो थांबा. भाऊ दाना पायऱ्या उतरून तू कधीच खाली पोतला. अरे बापरे सॉरी अरे विजू कसा आहेस? किती दिवसांनी भेटलास? अरे बापरे मोठ्या भावाचं लग्न आहे. सगळे सारखेच आवडतं. नाही हे सज्जन आहे हो. किती लाज आला काय? आणि 12 बोर्डाचं माझं 5वी ते 10वी पर्यंत क्लासमेट आहे बघा. काय म्हणला? 8 तारखेला लग्न? 8 तारखेला तर रंगपंचमी आहे. पिचकारी अजून आईला फुगे गिगे कलर गिलर द्यावं लागतं तयार म्हणून. अरे लावड्या जरी 8 तारखेला आम्ही लग्नाला आलो तर आम्हाला ओळखणार कसं? तो कलर गिलर लावून हिच्या आईला आम्ही डाकू मंगलसिंग दिसत असतो. एकाची पॅन्ट फाटली असते. एकाचं शर्ट आणि एकाचं काय आणि काय. भाऊ मी जातो. तुम्ही येऊ नका लग्नाला म्हणला आणि गेला. अरे ऐक खतम.